नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी मराठीचा 2024 साली जो बोर्डाचा पेपर झाला होता त्याचे सगळ्याचे आन्सर्स आणि सोबतच आन्सर्स कसे लिहायचे, कसे लिहिले पाहिजेत या सगळ्याच्या टिप्स आणि ट्रिक्स पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. एक व्हिडिओ मी अजून अपलोड केला होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लिश टू मराठी या दोन पेपरच्या मध्ये आपल्याकडे काही वेळ आहे 1 ते 1.5 दिवसांचा. तर त्या वेळेमध्ये कसा अभ्यास करायचा, काय काय केलं पाहिजे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे विथ डिटेल स्ट्रॅटेजी. सो तो व्हिडिओ नक्की पहा. त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल किंवा आफ्टर दिस व्हिडिओ एंड स्क्रीनवरती मी ती जी लिंक आहे ती अपलोड करेन. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे गद्य विभाग जो की आहे 20 गुणांचा. अतिशय इझी आहे, कोणीही याच्यामध्ये काही सोडून यायचं नाही, सगळ्यांनी सगळं सोडवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वेगवचता चॅप्टर मधला हा पॅसेज आहे. सो हा सगळ्यांनी रीड करा जर तुम्हाला चॅप्टर माहिती नसेल तर. चॅप्टर माहिती असेल तर नो इश्यूज, आपण डिरेक्टली आन्सर्स पाहूयात. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून चॅप्टर म्हणजे हा पॅसेज रीड करू शकता, अदरवाईज आपण आन्सर्स पाहतोय. सो प्रश्न पहिला अ, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला प्रश्न पहिला अ असं क्लिअरली लिहायचं आहे वरच्या ओळीवरती, आणि खाली तुम्ही लिहिणार आहात त्यातला एक आणि त्यातला य. ठीक आहे, चौकटी पूर्ण करा वगैरे काही लिहायची गरज नाही. वन लिहायचं, य लिहायचं, त्याच्या पुढे लिहायचं विचारांची गती म्हणजे, आणि बॉक्स बनवायचा आणि मग याच्यामध्ये उत्तर लिहायचं प्रगती, आणि दिशाहीन गती म्हणजे अधोगती. ठीक आहे, सो हे याचे आन्सर्स आहेत जे तुम्हाला तुमच्या पॅसेजमध्ये मिळणार आहेत. कारणे लिहा. कारणे लिहामध्ये काय म्हटलंय की माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारण म्हणजे घरामधून तो बाहेर आला की लगेचच तो त्याच्या वाहनांवरती आरूढ होतो. याचं कारण काय आहे? एकतर पहिलं कारण असं आहे की थोडा वेळ असतो आणि कामे बरीच असतात. ठीक आहे, कारण काय आहे? थोडा वेळ असतो आणि कामे बरीच असतात. हे झालं तुमचं पहिलं कारण. दुसरं कारण काय आहे? पायी चालत ती कामं उरकता येत नाहीत. ती कामे करा किंवा फक्त पायी चालताना कामे उरकता येत नाहीत. सो हे झालं दुसरं कारण. 2 कारण तुम्हाला लिहायची आहेत, उत्तरं मिळाली. सो जे काही प्रश्न विचारले जातील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच पॅसेजमध्ये मिळणार आहे. फक्त तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर लिहिताना हे लिहायचंय, कारण लिहायचंय आणि मग खाली तुम्हाला 2 कारणं लिहायची आहेत. सो ही 2 मार्क झाली, ही 2 मार्क झाली. पुढची 4 मार्क आहेत ती म्हणजे एकतर अभिव्यक्ती, स्वमत यासाठी. यथाप्रमाण गती ही काय लिहिलंय? यथाप्रमाण गती ही गरज आहे. हे विधान तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचंय, किंवा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. सो माझ्या मते हे इझी आहे, कारण हे आपल्या स्वमतावरती आपण कसंही लिहू शकतो की वाहन चालवताना जनरल काळजी काय घेतली पाहिजे, हेल्मेट वापरा वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं आपण याच्यामध्ये सांगू शकतो की वाहन चालवण्यापूर्वी ते वाहन तपासून बघा, त्याच्यामध्ये इंधन आहे की नाही ते चेक करा किंवा तपासून घ्या इंधन आहे की नाही, इंधनाची पातळी तपासून घ्या. त्याच्यानंतर सीट बेल्टचा वापर करा, किंवा आपल्या सोबतचे प्रवासी पण सीट बेल्ट घालतायत की नाही याची खात्री करून घ्या. लहान मुलांसाठी पण सुरक्षा सीट्सचा वगैरे उपयोग करा. वेगावरती नियंत्रण ठेवा किंवा नियंत्रित वेगामध्ये गाडी चालवा. अजून असं आहे की मद्यपान घेऊन गाडी चालवणं टाळा, किंवा मद्यपानाच्या प्रभावाखाली गाडी चालवणं टाळा. ठीक आहे, मोबाईल फोनचा वापर गाडी चालवताना करू नका. गाडी चालवताना नेहमी हेल्मेटचा उपयोग करावा. त्याच्यानंतर सिग्नल्स असेल किंवा जे काही साईन बोर्ड्स आहेत, जे काही रस्ते आहेत त्याच्यावरती चिन्ह दिलेले असतात ना की इथे पुढे शाळा आहे किंवा पुढे स्पीड ब्रेकर आहे, तर ते सगळं पाळा. ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यामुळे हे लिहिणं कम्पॅरेटिव्हली इझी आहे. पुढे असं सांगितलंय की अजून एक तुम्हाला उतारा दिलाय, तो वाचायचा आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अगेन पठित उतारा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा उतारा माहिती असावा. आता आपण याची उत्तरं पाहतोय. नसेल माहिती तर प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि रीड करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही आत्ताच PYQs पण हे सगळे सॉल्व्ह करू शकता. सो तुम्हाला एक उत्तरा दिलाय, तो वाचा. प्रश्न असा आहे की जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार. आता दात दुखताना लेखकाला काय काय वाटतं तर बघा, दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखतो, आणि मग जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हा आपल्याला हे असं खात्री पटते की येस. सो या ठिकाणी तुम्हाला आन्सर पाहायला मिळते की दात हेच सत्य आहे आणि जग मिथ्य आहे. म्हणजे दात एवढा दुखतो की दात आणि जग हे सगळं आपल्याला वेगळं वाटायला लागते की दात हेच सत्य आहे आणि बाकी सगळं जग कसं आहे, मिथ्य आहे. हे झालं पहिलं रिझन. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की पत्नी आणि मुले केवळ एक काय वाटतात, भास वाटतात. ठीक आहे, पत्नी आणि मुले हे पण एक केवळ भास वाटू लागतात. सो हे सगळं लेखकाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे दुखऱ्या दाताबद्दलची लेखकांची मते. एक तर पहिलं असं आहे की ओके, सो पहिलं असं आहे की दाताचे चित्र आणि खरे दात यामध्ये फरक असायला पाहिजे असं लेखकांचं मत आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दात हे सहावे भूत आहेत असं पण लेखकांचं मत आहे. ठीक आहे, सो हे सगळं तुम्हाला इथे शोधून लिहायचं आहे. जसं की अकरा विकरा राक्षस आहेत आणि भूत वगैरे आहेत असं त्यांचा एक समज आहे. नेक्स्ट आहे स्वमत किंवा अभिव्यक्ती. अगेन लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अकरा विकरा राक्षसांशी केलेली आहे. याबाबत तुमचं मत काय आहे? त्याचं कारण असं आहे की तो खूप दुखतोय, म्हणजे इतका दुखतोय किंवा इतका वेदना होत आहेत की लेखकाला त्या सहनच होत नाहीयेत आणि म्हणून त्यांनी ते अकरा विकरा राक्षसाशी कम्पेअर केले किंवा त्याची तुलना केलेली आहे. तर हे तुम्ही लिहू शकता. थोडंसं मोठं करून लिहावं लागेल कारण 4 मार्कांचा आहे, त्याच्यामुळे साधारणतः मिनिमम 8 ते 10 ओळी तरी तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे असं आहे की दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दांमध्ये लिहा. सो अजून दातदुखीबद्दल लेखकाने काय मांडलंय ते तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या शब्दांमध्ये त्याला कन्वर्ट करून लिहा. त्यासोबतच तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर तो पण तुम्ही इथे ऍड करू शकता. आता नेक्स्ट आहे अपठित उतारा. अपठित उतारा आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाचायला वेळ लागेल. सो व्हिडिओ पॉज करा, उतारा वाचा आणि मग त्याच्यावरती जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपण बघूया. ठीक आहे, आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा वाचला असावा. पहिला प्रश्न असा आहे की चौकटी पूर्ण करा. रिमझिम पावसात अडई व वणकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती. सो रिमझिम पावसामध्ये ते लोक काय करायचे? एकतर पहिलं आहे ते म्हणजे रानबदक किंवा अडई वगैरे हे जे आहेत तर ते काय काय करतात? सो पोखरीत घरटी करतात. पहिला असं आहे की पोखरीत घरटी करतात आणि दुसरं असं आहे की अंडी घालतात. सो हे 2 रिझन्स तुम्हाला मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे कारणे लिहा. आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे. कारण बघा, पहिलं कारण काय आहे? मुलं विचारी बनावीत, म्हणजे मुलांना विचार करण्याची सवय लागावी यासाठी. आणि दुसरं आहे ते म्हणजे भावनांतील पावित्र्य जाणावं, म्हणजे मुलांनी भावनातलं पावित्र्य जाणलं पाहिजे यासाठी. सो ही 2 कारणं आहेत की ज्यामुळे आपण मुलांना पर्वतावरती किंवा जंगलात नेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही कारणं पाहिलेली आहेत आणि हा पूर्ण आपला जो पहिला विभाग आहे गद्य, तर तो आपण संपवलाय. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. त्यासोबतच तुम्हाला अजून एक व्हिडिओ इथे पाहायचा आहे, तो म्हणजे आता आपल्याकडे जेवढा वेळ शिल्लक आहे 1-1.5 दिवसांचा, तर त्याच्यामध्ये आपण मराठीचा अभ्यास कसा केला पाहिजे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. सो तो व्हिडिओ नक्की पहा. दुसरी गोष्ट, पद्य विभाग जो आहे तो आपण करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोही व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळेल एंड स्क्रीनवरती किंवा त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खूप मेन पॉइंट्स मी डिस्कस करणार आहे. सो त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.